नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण महाराष्ट्र TET 2021 साठी बालमानसशास्त्रातील काही प्रश्न बघणार आहोत. तर चला मग विषयाला सुरुवात करूयात. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मग पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापन योग्य बदल म्हणजे डॅश. पर्याय आहेत वाढ, विकास, समृद्धी. चौथा पर्याय आहे प्रगती. तर याचं उत्तर काय असेल गेस करा. अगदी बरोबर. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 वाढ. प्रश्न काय विचारलाय, तर शारीरिक अवयवांच्या आकारात दिसून येणारा मापन योग्य बदल म्हणजेच वाढ होय. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे डॅश. पर्याय आहेत वाढ, विकास, समृद्धी, प्रगती. विचारले काय, प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया. तर याचं उत्तर काय असेल गेस करा. अगदी बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विकास. प्रगतीच्या स्वरूपात होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजे विकास होय. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 3, नवजात अवस्था डॅश असते. पर्याय आहेत 1 महिना ते 2 वर्ष, 30 दिवसापर्यंत, 2 ते 6 वर्ष, 6 ते 12 वर्षापर्यंत. तर याचं उत्तर काय असेल गेस करा. अगदी बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30 दिवसांपर्यंत. नवजात अवस्था 30 दिवसांपर्यंत असते. चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, वंश परंपरेनुसार आई वडिलांकडून मुलांना प्राप्त होणाऱ्या गुणदोषांना डॅश म्हणतात. पर्याय आहेत वांशिक भेद, अनुवांशिक, लिंगभेद, वर्तनभेद. तर याचं उत्तर काय असेल गेस करा. ऑब्विसली सगळ्यांना माहितीच असेल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुवांशिक. वंश परंपरेनुसार आई वडिलांकडून मुलांना प्राप्त होणाऱ्या गुणदोषांना अनुवांशिक असे म्हणतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या डॅश जोड्या असतात. पर्याय आहेत 46, 22, 23 आणि 20. याचं उत्तर काय असेल गेस करा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. शिक्षण प्रभावी होते जर पर्याय दिलेले आहेत, वर्गात प्रत्यक्ष सूचनांचा उपयोग केला गेला तर. दुसरा आहे वर्गात शिक्षकांनी निर्देशित पद्धतीचा उपयोग केला तर. तिसरा आहे शिक्षकांनी निर्देशित पद्धती आणि प्रत्यक्ष सूचनांचा दोन्हींचा उपयोग करणे. चौथा आहे विद्यार्थी केंद्रित सूचना व आंतरक्रियात्मक पद्धतीचा उपयोग केला जात असेल तर. त्याचं उत्तर काय असेल गेस करा. अगदी बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शिक्षण प्रभावी होते जर विद्यार्थी केंद्रित सूचना व आंतरक्रियात्मक पद्धतीचा उपयोग केला जात असेल तर. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4.
चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, सृजनात्मकतेचे डॅश हे वैशिष्ट्य आहे. पर्याय आहेत मौलिकता, प्रवाहशीलता, लवचिकता आणि वरील सर्व. याचं उत्तर काय असेल, गेस करा. अगदी बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. म्हणजे सृजनात्मकतेचे वैशिष्ट्य हे आहे, तर त्या सृजनात्मकमध्ये मौलिकता पण आहे, प्रवाहशीलता पण आहे आणि लवचिकता पण आहे. म्हणजे याचं उत्तर असेल वरील सर्व पर्याय हे योग्य आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मंद गतीने शिकणाऱ्या बालकास कशाची गरज असते? पर्याय आहेत अतिरिक्त सहाय्यतेची, विशेष सहाय्यतेची, कोणत्याही मदतीची गरज नाही, थोड्याफार मदतीची. तर याचं उत्तर काय असेल, गेस करा. अगदी बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मंद गतीने शिकणाऱ्या बालकास अतिरिक्त सहाय्यतेची गरज असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. पुढे बघूयात. पुढचा प्रश्न, अध्यापनाचा स्तर कोणता? पर्याय आहेत परावर्तन, आंतरक्रिया, प्रक्षेपण आणि संकलन. तर याचं उत्तर काय असेल, गेस करा. अगदी बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, परावर्तन. अध्यापनाचा स्तर कोणता असेल तर तो परावर्तन. पुढचा प्रश्न बघूयात. बहुश्रेणी अध्यापन म्हणजे काय? बहुश्रेणी अध्यापन म्हणजे काय असं विचारलंय. पर्याय आहेत एक विद्यार्थी एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गात उत्तीर्ण होऊ शकतो, एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते, वर्गानुसार शिकवण्याला अर्थ नसतो, वरील सर्व. तर याचं अचूक उत्तर काय असेल, गेस करा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बहुश्रेणी अध्यापन म्हणजे एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. त्याला आपण बहुश्रेणी अध्यापन असे म्हणतो. पुढचा प्रश्न, पियाजे यांच्या मते 0 ते 14 वयोगटातील बालकांचा मानसिक विकास 4 अवस्थांमध्ये होतो. त्यातील 7 ते 14 वर्ष वयोगटातील विकासाच्या अवस्थेस काय म्हणतात? पर्याय दिलेले आहेत संवेदनात्मक बुद्धी विकास अवस्था, पूर्व क्रियात्मक अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था. याचं उत्तर काय आहे, गेस करा. अगदी बरोबर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मूर्त क्रियात्मक अवस्था. पियाजे यांनी 0 ते 14 वयोगटातील बालकांचा मानसिक विकास हा 4 टप्प्यांमध्ये म्हणजे 4 अवस्थांमध्ये दिलेला आहे. त्यातील 7 ते 14 वयोगटातील विकासाच्या टप्प्याला आपण मूर्त क्रियात्मक अवस्था असे म्हणतो. तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बालकाच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती? पर्याय आहेत प्रकल्पीय पद्धती, मुलाखत पद्धती, प्रश्नावली पद्धती, समाजमिती पद्धती. याचं उत्तर काय असेल, गेस करा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, समाजमिती पद्धती. बालकाच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धती कोणती असेल तर ती समाजमिती पद्धती आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात.
मौखिक मार्गदर्शन हे डॅश कमी प्रभावी असते. ऑप्शन आहेत संकल्पना शिकवताना, कौशल्य शिकविताना, तथ्याचे शिक्षण देताना आणि वरील एकही नाही. तर याचं उत्तर काय असेल गेस करा. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 कौशल्य शिकविताना. म्हणजे मौखिक मार्गदर्शन हे कौशल्य शिकविताना कमी प्रभावी असते. प्रश्न व्यवस्थित आणि नीट वाचायचा आहे. काय विचारले तर कमी प्रभावी. मौखिक मार्गदर्शन हे कमी प्रभावी असते किंवा तर कौशल्य शिकवताना. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. समन्वित शिक्षणाचे यश हे डॅश आधारित असते. पर्याय दिलेले आहेत समुदायाच्या समर्थनावर, पाठ्यपुस्तकाची उत्कृष्टता, अध्यापन साहित्यांच्या गुणवत्तेवर आणि शिक्षकांच्या अभिवृत्तीतील बदलावर. तर याचं उत्तर काय असेल गेस करा. अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 2 पाठ्यपुस्तकाची उत्कृष्टता. समन्वित शिक्षणाचे यश हे पाठ्यपुस्तकाची उत्कृष्टता यावर आधारित असते. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बालकाच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्थांना स्पष्टपणे डॅश द्वारे ओळखले जाते. पर्याय दिलेले आहेत कोहलबर्ग, एरिक्सन, स्किनर आणि पियाजे. तर याचे योग्य उत्तर ओळखायचं आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पियाजे. बालकाच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्थांना स्पष्टपणे पियाजेद्वारे ओळखले गेले. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. डिस्लेक्सिया डॅशशी संबंधित आहे. पर्याय आहेत मानसिक विकार, गणितीय विकार, वाचन विकार, व्यावहारिक विकार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाचन विकार. डिस्लेक्सिया वाचन विकार अशी संबंधित आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे किंडरगार्टन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन डॅश यांनी केले. पर्याय आहेत टिपिनन, स्पेन्सर, फ्रोबेल, मॉन्टेसरी. याचं उत्तर काय असेल गेस करा. अगदी बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रोबेल. किंडरगार्टन या शिक्षण प्रणालीचे प्रतिपादन फ्रोबेल यांनी केले. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. फ्राइड, पियाजे व इतर मनोवैज्ञानिकांनी व्यक्तित्व विकासाच्या विविध अवस्थांच्या व्याख्या केल्या आहेत, पण पियाजे यांनी डॅश. पर्याय दिलेले आहेत विकासाच्या अवस्था या वातावरणावर निर्धारित असतात, बाल्यावस्थेतील अनुभव अधिक प्रभावी करतात व इतर अवस्थांचा प्रभाव मर्यादित असतो. विविध अवस्था समजण्यासाठी संज्ञानात्मक परिवर्तनाबाबत सांगितले आहे, यापैकी नाही. तर योग्य उत्तर गेस करायचं आहे. अगदी बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विविध अवस्था समजण्यासाठी संज्ञानात्मक परिवर्तनाबाबत सांगितले आहे. पुढचा प्रश्न. गिलफोर्ड यांनी केंद्रीय विचारसरणी ही संकल्पना कोणत्या संकल्पनेस समान म्हणून केली आहे. पर्याय दिलेले आहेत बुद्धिमत्ता, सृजनशीलता, बुद्धिमत्ता व सृजनशीलता यापैकी नाही. तर योग्य उत्तर काय असेल गेस करा.
तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 सृजनशीलता. गिलफोर्ड यांनी केंद्रीय विचारसरणी ही संकल्पना सृजनशीलता संकल्पनेस समान म्हणून केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. वायगोत्स्की हे बालकांना शिकविण्याकरिता कोणत्या घटकाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर देतात? पर्याय आहेत अनुवंशिक, दुसरा आहे नैतिक, शारीरिक आणि सामाजिक. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सामाजिक. वायगोत्स्की हे बालकांना शिकवण्याकरिता सामाजिक घटकाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर देतात. पुढचा प्रश्न. कोहलबर्गच्या मते शिक्षक डॅश मुलांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास करू शकतो. पर्याय दिलेले आहेत. धार्मिक शिक्षणाला महत्त्व पटवून, व्यवहाराचे नियम स्पष्ट करून, नैतिक मुद्द्यावर आधारित चर्चा त्यांना संमिलित करून, आणि चौथा आहे व्यवहार असा असावा यावर कडक निर्देश देऊन. तर याचं उत्तर गेस करायचं आहे. काय असू शकतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नैतिक मुद्द्यावर आधारित चर्चेत त्यांना संमेलित करून. कोहलबर्ग यांच्या मते शिक्षक नैतिक मुद्द्यावर आधारित चर्चा त्यांना संमेलित करून मुलांमध्ये नैतिक मूल्यांचा विकास करू शकतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअरही करू शकता. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.